बरखास्त व्हायचं आहे। मी प्रथम विनंती करतोय सर्वांच्या उपस्थितीत आज आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि हा जो लढा आहे तो कोणा पार्टीचा एका व्यक्तीचा नसून हा इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा आणि भूमिपुत्रांचा विषय हा महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला सर्व इतर मित्रपक्ष यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलाय, त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आपण इथं येण्याचं कारण एकच की इथं एक प्रकारचा दुजाभाव केला जातो। जे इथले भूमिपुत्र आहेत, सामान्य लोक आहेत, शेतकरी कष्टकरी आहेत, ते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात। काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की आपल्याच या भागातले आदिवासी समाजाचे एक बांधव ज्यांचं वय 82 होतं, अशा व्यक्तीने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला जमीन मिळावी 12.5% नियमामध्ये यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथे केला, तरी सुद्धा त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही। असे अनेक लोक आहेत। मग असे लोक म्हणजे सामान्य लोक, आपल्यातली लोक स्वतःचा हक्क घेण्यासाठी जर आत्महत्या करत असतील, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतील, तर वाट बघत असतील, मग काही मोठ्या लोकांना जमिनी सहजपणे कशा मिळतात? हे भिवलकर नामाचं जे कुटुंब आहे त्यांच्या इतिहासामध्ये मी जाणार नाही। काही दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने मी इतिहास आपल्या सर्वांना सांगितला। 5,000 कोटी रुपयाची जमीन सहजपणे त्याला दिली जाते आणि इथं असणाऱ्या लोकांना मन फिरावं लागतं, आंदोलन करावं लागतं। तर माझा प्रश्न आपल्या सर्वांना की हा जो दुजाभाव केला जातो हा तुम्हाला मान्य आहे का? श्रीमंताचं ऐकलं जातं, गरीबाचं ऐकलं जात नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? पैसे दिल्याशिवाय जर सिडकोमध्ये काम होत नसेल तर हे आपल्याला चालणार आहे का? याच्या विरोधात एकत्रित येणं फार महत्वाचं होतं। काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी एक मोठा मोर्चा काढला। खूप चांगला प्रतिसाद हा त्या मोर्चाला तुम्ही सर्वांनी दिला। खरं हा सुद्धा मोठा मोर्चा काढण्याचा विचार आपण सर्वांनी केला होता, पण परवा मोठा पाऊस झाला। काल जोरदार दिवसभर पाऊस होता। शशिकांत शिंदे साहेबांना मी फोन केला। शशिकांत शिंदे साहेबांचं पण मत हेच झालं की जेव्हा सरकारकडनं रेड अलर्ट केला जातो, जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, तेव्हा अशा प्रकारे मोर्चा काढण्यापेक्षा आपण सहजपणे जे येतील ते येतील त्या लोकांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्या समोर तिथं मांडू। आज याला मोर्चा समजू नका, याला फक्त एक ठिणगी समजूया। पण या छोटी ठिणगीची तुम्ही आपण सर्वांनी मिळून इथं आज लावलेली आहे, ती विजवायची का ती वाढवत ठेवायची? पूर्णपणे अधिकार हा त्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे। कारण आपण कशासाठी इथं आलोय? तुम्हाला तुमचा हक्क देण्यासाठी। आणि जो भ्रष्टाचार झाला 5,000 कोटी रुपयाचा, सिडकोकडे असणारी जमीन भिवलकरांना त्या ठिकाणी दिली, ती परत एकदा सिडकोकडे यावी आणि त्या माध्यमातून तिथं गरिबाला जास्तीत जास्त घरी दिली जावी अशी विनंती आणि आमच्या सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि त्याच्यासाठी आज आपण सर्वजण जाऊया, बघू अधिकारी काय म्हणतात ते बघूया। आणि जर अधिकाऱ्यांनी आज आपलं ऐकलं नाही तर मग गणपती उत्सव झाल्यानंतर आपण याच्यापेक्षा म्हणजे हा तर मोर्चा नाहीच आहे, पण मला असं वाटतं की कमीत कमी 20-25 हजार लोकांचा मोर्चा हा आपण गणपती झाल्यानंतर तिथं तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी करावा। एक तर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच, पण त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मुद्दे, असे सर्व मुद्दे एकत्रित करून आपण गणपती उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढूया। त्यामुळे हा 5,000 कोटीचा जो भ्रष्टाचार झालाय तो जो आपण सर्वांनी मिळून उघडकीस आणलेला आहे, त्याच्यावर आजच सरकारकडनं आणि अधिकाऱ्यांकडून निर्णय हा दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। कारण का सहजपणे भूखंड हा एका व्यक्तीला दिला जातो, शिरसाट नावाचे मंत्री तिथं आणले जातात। कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागण्यापूर्वी 2024ची 15 दिवस आधी खास काम शिरसाटांना दिलं जातं की जा तिथं जा आणि एक सही कर
आणि सही केल्यानंतर कदाचित उद्या जर हे काम तू चांगलं केलं तर उद्या आपलं सरकार आलं तर तुला मोठं मंत्रिपद देऊ, असं कदाचित चर्चा तिथे झाली असावी. म्हणून शिरसाटच्या इथं आले, गाजावाजा झाला, बँडबाजा लावला आणि पहिल्या बैठकीत गरीबाचं काम न करता पहिलं काम पूर्ण केलं असं तर ही 5,000 कोटी रुपयाची जमीन ही टिवरकरांना तिथं दिली गेली. आमचे अनेक प्रश्न आहेत. आमचे प्रश्न असे आहेत की ही जमीन पूर्वी कोणाच्या नावाने होते, नंतर ही एका व्यक्तीला का दिली जाते. 1994, 1995, 2010 आणि 2023 या 4 ते 5 वेळा इथं असणारे जे आयुक्त होते, सिडकोचे जे प्रमुख होते, त्यांनी हा प्रस्ताव का नाकारला. दिलेकर नावाचे जे अधिकारी होते 2023ला, त्यांनी सुद्धा या प्रस्तावाला नकार दिला. पण तरी सुद्धा काम जर होत असेल तर कुठल्या लॉच्या अंतर्गत ही जमीन दिली असा प्रश्न आम्ही इथं अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. आणि जो लढा आपल्या पूर्वजांनी, दिवा पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी तो लढा त्यावेळेस लढला होता. तो श्रीमंतासाठी नव्हता, तर तो गरिबासाठी होता. आणि तो लढा जर तुमच्या सर्वांसाठी तिथे लढला गेला असेल, आज त्यांचं नाव काही नेते आणि खास करून सत्तेतले नेते फक्त भाषणासाठी वापरतात. पण ज्यांच्यासाठी त्यांनी तो लढा लढला होता म्हणजे सामान्य लोक, यांना न्याय हे त्यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचंय. तर दिवा पाटील साहेबांचं कार्य हे खूप मोठं होतं, त्यांचं काम हे खूप मोठं होतं, खूप मोठे नेते होते. त्यामुळे त्यांच्या विचाराने त्यांनी त्यावेळेस जो लढा ज्यांच्यासाठी लढला, आज तोच लढा आपण सर्वजण लढत आहोत. त्यामुळे इथं आला त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शशिकांत शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांना संबोधित करावं. आणि शशिकांत शिंदे साहेबांनी संबोधित केल्यानंतर आपण सर्वजण सिडकोच्या ऑफिसकडे जाऊ आणि मग आमच्याकडे 10-12 लोक हे तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि बाहेर येऊन आपल्या सर्वांना आम्ही सर्व सांगू की काय झालं, कसं झालं, आणि मग नंतर आपण किती मोठा मोर्चा काढायचा का नाही काढायचा हे आपण बैठकीनंतर त्या ठिकाणी ठरवू. महाविकास आघाडीच्या वतीने सिडकोच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि स्थानिक भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आयोजित केलेल्या या मोर्चाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवारांच्या पक्षाचे सरचिटणीस, माझे सहकारी रोहितजी पवार, शिवसेनेचे प्रमुख रमणराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख बाळारामजी पाटील, प्रतीकजी पाटील, भावनाताई कानेकर, चंद्रकांतजी पाटील, सतीशजी पाटील, सर्व पक्षाचे उपस्थित सर्व नेते मंडळी, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, 21 जुलैला आपला एक मोर्चा निघाला. या सिडको आणि महानगरपालिकेवर पहिला मोर्चा आपण काढला. तो मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्यासाठी होता. तो मोर्चा सिडकोने भरमसाठ लावलेल्या घराच्या भिंती विरोधात होता. तो मोर्चा गावठाण आणि अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या नोटिसा मारला त्याच्याबद्दलचा होता. त्यानंतर आज दुसरा मोर्चा निघतोय आणि तो दुसरा मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्या अन्यायाच्या संदर्भात वाचा फोडणारा निघतोय. यामध्ये मी अभिमानाने सांगेन की स्थानिक भूमिपुत्रांचा विषय सत्तेमध्ये नसताना सुद्धा कोणी घेतला असेल तो महाविकास आघाडीने घेतलाय, याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी मी करतोय. खरं म्हणलं तर मोर्चा मोठा काढायचा होता, तयारी सुरू केली होती. परंतु गेल्या काही दिवसापासून पाऊस ज्या पद्धतीने पडतोय, हवामान खात्याने सांगितलं की पुढचे 5 दिवस रेड अलर्ट आहे. मला मागचा अनुभव आहे, त्यावेळेला हवामान खातं सांगतं तेव्हा उलट होतं. आज आम्हाला वाटला पाऊस जास्त आहे, तर आम्ही सांगितलं मोजकेच कार्यकर्ते घेऊन येऊया, आता पाऊस नाही. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही हा प्रश्न घेऊन जाऊ, एमडींना आणि शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊ. या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घेतला नाही
तर स्थानिकांना जागा आणि त्यांच्या 12.5% हक्क मिळवण्यासाठी आणि विविध प्रश्नाच्या संदर्भातून एक महामोर्चा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये काढण्याचा निर्णय आपण घेऊ ही इशारा मी आज या ठिकाणी सिडको आणि प्रशासनाच्या पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितोय. लढाई काय चंद्रकांत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब बाळाराम शेठ तुम्ही लोकांसाठी लढता. दिवा पाटलांनी दाखवलेला मार्गदर्शनाला आपण चालताय. त्यांनी त्याग केला, त्यांनी नवीन वर बसवली, त्यांनी जेएमपीटी बसवली, त्यांनी उरण बसवलं, त्यांनी सीबीडी बसवली, त्यांनी पनवेल बसवलं, त्यांनी खारघर बसवलं, त्यांनी एअरपोर्ट बसवलं. या लोकांच्या असलेल्या त्यागातून ही मुंबई नवी मुंबई उपस्थित झाली. अभिमानाने सांगावं लागेल एक नेता असा होता ज्यांनी प्रगतीवर तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय घेतला की 12.5% अधिकार हा स्थानिक भूमिपुत्रांना विकासात दिला पाहिजे. त्याचं नाव होतं शरदचंद्रजी पवार साहेब होता. त्यानंतर या स्थानिक भूमिपुत्रावर कोणी न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. नेते लढले पण स्वतः मोठे झाले, नेते लढले पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं. स्थानिक भूमिपुत्र आहे तिथेच राहिला. आज आम्ही आश्वासन करण्यासाठी आलेलो आहोत. त्या स्थानिक भूमिपुत्रांना आम्ही आश्वासित करतोय की आपण ठामपणाने एकत्रित उभं राहूया. आता उल्लेख केला दिवा पाटलांच्या असलेला त्यागाला उचित स्थान द्यावं म्हणून आपण मागणी केली. एअरपोर्टला नाव द्यावं म्हणून सांगितलं. तुम्ही तिथे आमदार खासदार निवडून तुमच्या पक्षाचे आले, परंतु आजही त्या एअरपोर्टचा निर्णय तुम्ही घेतला नाही. आज दिवा पाटलांचा आठवण एवढ्यासाठी येते आहे की परवाच्या दिवशी सुद्धा काही जयंत पाटलांच्या आणि तुमच्या उपस्थितीमध्ये झालेल्या तुमच्या वर्धापन दिनाला आलो होतो. आपण खारघरला वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न केला. लोकांमध्ये जोश आहे, कार्यकर्त्यामध्ये लढण्याची ताकद आहे. एकच विषय आहे, दिशा दाखवण्याचा विषय आहे. अनेक वर्षापासून आजही आमच्या भूमिपुत्रांना जमिनी मिळत नाही. आजही ते लढत आहे आणि बांधकाम केलं की लगेच सुरपडून पाठवते की तुम्ही बेकायदेशीर बांधकाम केलं तुमचं पाडून टाकणार आहे. तर आम्ही त्याग केला, आम्हाला रेग्युलाइज करा. आम्हाला नियमित केलं जात नाही. परंतु ब्रिटिशांनी घेतलं जमीन सरंजाई रद्द केली, एकदा बिडवरकशी केली नाही. या देशामध्ये या राज्यामध्ये जेवढे राजे महाराज होते त्यांच्या जमिनी रद्द करण्यात आणि सरकारी जमीन करण्याचा भूमिका त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांपासून असलेल्या सरकारने घेतली. आज मला एकच सांगायचं आहे, मग या असलेल्या जमिनीच्या संदर्भात मला माहित नाही, मला पत्रकारांनी सांगितलं आज पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये हा विषय आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा विषय असताना या संदर्भामध्ये मला अजून काय मिळायचं आहे. माझा प्रश्न सुरू जर भिडवरकर असे म्हणत असेल हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात केस आहे, मग यामध्ये केस असताना सुद्धा ती जमीन त्यांच्या नावावर करण्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी का निर्णय घेतला हा जाब आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सविस्तरपणे आम्ही बोलू, परंतु मला एवढंच सांगायचं आहे या जमिनी ज्या सरकार दरम्यान झालेल्या आहेत, त्या जमिनी ज्या सिडकोच्या माध्यमातून ताब्यात घेतण्यात आलेल्या आहेत, त्या जमिनी जर सरकारच्या जमा असतील तर त्या स्थानिक भूमिपुत्रांना दिल्या पाहिजे. ही मागणी आमच्या आजच्या मोर्चाची आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा. जिथे जिथे जमिनी सिडकोच्या आहेत, जिथे जिथे जमिनी सिडको आहे त्याचा लिलाव करते. आश्चर्य माहिती मागच्या महिन्यामध्ये सिडकोच्या भूखंडाचा लिलाव आज जागतिक विश्वविक्रम करणारा लिलाव झाला. गुंठ्याला इतका भाव झाला. अरे तुम्ही जमिनी विकून धंदा करता. सिडको व्यवस्थापन हे लोकांच्या सेवेसाठी योजनेसाठी आहे, विकसित करण्यासाठी आहे. आता तुम्ही तिसरी मुंबई करता, तिथल्या लोकांचा विरोध व्हायला लागला कारण ह्या लोकांना न्याय मिळणं आम्हाला कसं मिळणार. तुम्ही या जमिनी विकून पैसे कमवण्यापेक्षा त्या जमिनी स्थानिक भूमिपुत्रांना द्याव्या अशा प्रकारची मागणी आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतोय. ही लढाई आहे. ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांसाठी कोण उभं राहिलं नाही. या लढाईची आज बात आम्ही पेटवलेली आहे. ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आपण करतो. हे करत असताना
31 तारखेला आपण मोर्चा काढला होता. आपल्याला 100 मीटरच्या पुढे गावठाण हद्द वाढवून दिली होती. ते नियमित करण्याचं सांगितलं. आपली मागणी 500 मीटरच्या पुढे करा. 500 मीटरच्या गावठाणामध्ये आम्ही जे लोकांनी घरं बांधले ते रेग्युलेट करावी. आज आम्हाला नोटीस देत आहे. नियमित करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. आणि एवढंच नाही तर बेकायदेशीर बांधकाम केलं म्हणून ज्यांना नोटीस आलंय त्यांना नियमित करावं. तुम्ही बिल्डरला FSI देताय, तुम्ही बिल्डरला TDR देताय, मग ते आमच्या लोकांना का देऊ नये ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि ज्या लोकांना घरं गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना नाव दिलं आणि घरासाठी योजना राबवली. 1 लाख घरं दिली गेली होती. 2023 ला निवडणुकीच्या अगोदर जमिनी ताब्यात घेऊन निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निवडणुकीचा हा निर्णय केला होता. आज त्यांची किंमत 81 लाख. ते घराची किंमत कमी व्हावी एवढा 3-4 विषयावर आपण मोर्चा काढतोय. हे सुरुवात आहे. मी खात्री देतो ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबवायची नाही. आमच्या प्रमुख नेत्यांचा विश्वास आहे. तुम्ही साथ द्या, विजय हो. आपण आता मोर्चाने जाताना 4-4च्या लाईनीने जाऊया.